नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास गायकवाड। विद्यार्थी मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही, जे की रेकॉर्ड असतील, लाईव्ह असतील। आता पुन्हा आपण डबल एकदा नव्याने सुरुवात करणार आहोत। नवीन याच्यामध्ये आपण व्हिडिओ जे आहेत तर सध्या जे आहेत 7-8 दिवस जे आहेत तर आपण एक 5-5 मिनिटाचे 10 मिनिटाचे व्हिडिओ टाकूयात। नंतर एक हप्ताभरानंतर आपण लाईव्ह सुद्धा येणार आहोत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी मॅथ असेल, रिजनिंग असेल, मराठी असेल या तीनही विषयाचे व्हिडिओ आणि लाईव्ह लेक्चर मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत। आज बघा या ठिकाणी आपण मॅथ हा विषय बघूयात आणि मॅथ या विषयामध्ये बघा नैसर्गिक संख्यांचे नियम। आता नैसर्गिक संख्या ज्या असतात त्याचे आपल्याला काही नियम असतात। त्या नियमामधला बघा या ठिकाणी पहिला नियम बघा काय आहे, 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे। आता 1 पासून संख्याचे मध्ये दिले असतील 1 + 2 + 3 + डॅश 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 डॅश, मग पुढे जे असेल ते असेल। जसं की या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये मी घेतो एक बघा 1 नंबरचा घेतो, उदाहरण घेतो 1 नंबरचा। 1 + 2 + 3 + 4 + डॅश 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 या ठिकाणी घेतो मी किती 16। किती घेतो 16 घेतो। आता आपल्याला काय करायचंय, 1 पासून ते 16 पर्यंतच्या संख्या दिलेल्या सगळ्या त्यांची आपल्याला करायची बेरीज। काय करायची आपल्याला, त्यांची बेरीज करायची। मग सर इथलं सोपं आहे, मी म्हणशाल सर आम्ही सहज करतो। आम्ही काय करू, 16 घेऊ, 15 घेऊ, 14 घेऊ, 13, 12, 11, 10, 9 असं करत करत आम्ही 1 पर्यंत जाऊ आणि याची बेरीज करून घेऊ। ठीक आहे, मान्य आहे। हे तुम्ही करशालही का करशाल, 1 पासून 16 पर्यंत संख्या कमी आहेत म्हणून तुम्ही सहज सांगशाल। तुम्ही 1 पासून 10 पर्यंत संख्या जी त्याची बेरीज 55 असते आणि नंतरच्या पुढे तुम्ही ऍड केल्या तुम्हाला ते उत्तर भेटून जाईल। परंतु या ठिकाणी 16 न देता जर तुम्हाला 100 दिले, 150 दिले, 200 दिले, मग त्यावेळेस आपण असं करणार आहोत का, त्यावेळेस आपण असं करू शकत नाही। मग आता अशा वेळेस याचं उत्तर कसं काढायचं, तर बघा या ठिकाणी सूत्र दिलं असतं बघा तुम्हाला, n कंसामध्ये n + 1 छेदामध्ये आहे या ठिकाणी 2। किती आहे, छेदामध्ये 2 आहे। मग आता या ठिकाणी n म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यात पहिले माहित पाहिजे। n म्हणजे शेवटची प्रश्नातील संख्या। मग आता या ठिकाणी बघा n म्हणजे शेवटची प्रश्नातील संख्या। मग या ठिकाणी दिलेला हा जो प्रश्न आहे यातली शेवटची संख्या किती आहे, तर शेवटची संख्या आपली आहे 16। मग आपण या ठिकाणी काय घेणार, 16 घेणार। मग त्यानंतर बघा याच्या नंतर तुम्हाला ब्रॅकेट दिलेले, पण या ठिकाणी आता चिन्ह कोणतं घ्यायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नसतं बघा। तर या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला, गुणाकार चिन्ह घ्यायचं असतं। कोणतं घ्यायचं असतं, गुणाकार चिन्ह। कोणतं चिन्ह घ्यायचं, या ठिकाणी गुणाकार चिन्ह घ्यायचं। आता n म्हणजे किती आहे 16 + 1। आता 16 मध्ये 1 मिळवणं काय अवघड नाही, 16 मध्ये 1 मिळवणं म्हणजे किती झाले आपले 17 झाले। मग या ठिकाणी आपण घेणार 17 आणि छेदामध्ये किती घेणार आपण या ठिकाणी 2 घेणार आहोत। आता काय करणार, या ठिकाणी या 2 न या 16 ला आपण भागणार। मग बे 1 बे, बे 8 16, बे 8 किती झाले 16 झाले। म्हणजेच आता या ठिकाणी 16 ला आपण 2 ने भागितलं 8 चा भाग गेला। मग आता या ठिकाणी 17 आणि 8 चा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। आता 17 चा पाढा जर तुम्हाला 8 पर्यंत जर म्हणता येत नसेल तर मग उलट करायचं। काय करायचं, 8 7 56, 5 आले 305, 8 1 8, 8 आणि 5 किती झाले 13। म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर येणार 136। किती येणार उत्तर या ठिकाणी 136 येणार। तुम्ही असंही करू शकता बघा, आणखीन एक रीत आहे बघा, पण ती रीत सुद्धा योग्य नाहीये। रीत आहे 2, योग्य नाही म्हणजे सगळ्याच उदाहरणासाठी योग्य नाहीये। जसं बघा मी या ठिकाणी आपल्याला 16 पर्यंत संख्या दिलेली आहे। मी जसं या ठिकाणी बघा काय करणार, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 + 11 + 12 13 14 15 16 पण दिली ना आपल्याला, 16 पर्यंत संख्या दिली आपल्याला। मग आता मी काय करणार बघा, मी या 1 ची जोडी घेणार या 16 सोबत घेणार। त्यानंतर या 2 ची जोडी घेणार बघा मी कशी सोबत 15 सोबत। या 3 ची जोडी घेणार बघा मी कशी सोबत 14 सोबत, कसं घेणार 14 सोबत। 4 ची जोडी घेणार बघा मी कशी सोबत घेणार 13 सोबत। 5 ची जोडी घेणार बघा मी कशी सोबत तर 12 सोबत। 6 ची जोडी घेणार या ठिकाणी मी 11 सोबत। 7 ची जोडी घेणार मी 10 सोबत आणि 8 ची जोडी घेणार मी 9 सोबत।
आता मी जोड्या घेतल्या बघा. आता जर तुम्ही बघितलं 1 आणि 16 किती बनतात? 17 बनतात. मग मी या ठिकाणी 17 लिहून घेणार. का लिहून घेणार बघा? कारण तुम्ही कोणते पण जोडीची बेरीज करा, त्याची बेरीज तुम्हाला 17 येणार बघा. जसं मी या ठिकाणी 2 ची आणि या ठिकाणी 15 ची जर बेरीज केली किती येणार? 17 येणार. 3 ची 14 सोबत केली किती येणार? 17 येणार. म्हणजे 17 या ठिकाणी आपली बेरीज जी येते दोन संख्यांची जोडीची ती 17 असणार. आता जोड्या किती दिल्या बघा या ठिकाणी? मग जोड्या बघायच्या आपल्याला 1 2 3 4 5 6 ती झाल्या 6, इथं 7, इथं 8, ती झाल्या 8 झाल्या. म्हणजेच 8 जोड्या आहे ती मी 8 लिहिणार. आणि मग बघा आता या ठिकाणी आपण जे बघितलं होतं, काय बघितलं होतं? 17 आणि 8 चा गुणाकार आपण केला होता. तसं या ठिकाणी 17 आणि 8 चा गुणाकार या ठिकाणी आलेला आहे. तो किती येतो? 136 येतो. हे आपल्याला या ठिकाणी कळतं. पण ही पद्धत सुद्धा योग्य कुठपर्यंत आहे? ही पद्धत योग्य फक्त लहान संख्या असेल तोपर्यंत आहे. जर तुम्हाला मोठ्या संख्या दिल्या तर जसं बघा या ठिकाणी घेतो मी उदाहरण 2. काय घेतो या ठिकाणी? उदाहरण क्रमांक 2 घेतो. आता या ठिकाणी समजा मी घेतलं बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस डॅश 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 प्लस 101. किती घेतली मी या ठिकाणी? 101 घेतले. 101. आता इथपर्यंत जायचं आपलं, 101 पर्यंत जायचं आपल्याला. मग आता या अशा वेळेस हे करणं योग्य आहे का? अशा वेळेस हे करणं योग्य नाही. मग काय करायचं अशा वेळेस? हे जे सूत्र आहे आपलं साधं सिंपल सोपं हेच वापरायचं. आता n म्हणजे किती आहे? n म्हणजे प्रश्नातील शेवटची संख्या किती आपली? 101 आहे. मग मी 101 घेणार. गुणाकारात चिन्ह ते आपल्या मध्ये या ठिकाणी गुणाकार चिन्ह असतं. आणि पुन्हा n म्हणजे 101 आणि यात 1 मिळवला ती झाली या ठिकाणी 102 झाली. ती झाली 102 झाली. मग आणि छेदामध्ये किती घ्यायची आपल्याला? छेदात घ्यायची आपल्याला 2. आता काय करा? या 2 न 102 ला आपल्याला पूर्ण भाग जाईल. मग 2 पंचे 10 आणि 2 एक 2 किती झाली या ठिकाणी? 51. आता आपल्याला काय करायचंय? 101 चा गुणाकार आपल्याला करायचा आहे 51 सोबत. काय सोबत करायचं आहे आपल्याला? 51 सोबत करायचा आहे. तो याचा गुणाकार जेव्हा तुम्ही करशाल तेव्हा याचं उत्तर तुम्हाला येणार आहे 51. सर तुम्ही पहिलेच गुणाकार करून ठेवला तर काय? हा तसं नाही बरं का. काय आहे? 101 न जर तुम्ही कोणत्याही 2 अंकी संख्या जर गुणलं तर त्यावेळेस त्याचं उत्तर जी 2 अंकी संख्या असते का ती 2 अंकी संख्या काय करायचं? 2दा लिहायचं. तेच त्याचं उत्तर असतं. नंतर व्यवस्थित तुम्ही काय करा? एकदा करून बघा. कोणती बी संख्या घ्या 2 अंकी आणि त्याला 101 ने गुणा. तुमचं उत्तर काय येईल? जी संख्या असेल तीच 2दा येईल. म्हणून या ठिकाणी 51 हे आपलं उत्तर या ठिकाणी आलं. अशा रीतीने मित्रांनो साधं सिंपल सोपं आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची जेव्हा बेरीज करायची असते तेव्हा काय करायचं? हे सूत्र वापरायचं. n कंसामध्ये n+1 छेदामध्ये 2 आणि उत्तर सोडवायचं. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.